3/7 व 4/9 यांचे छेद समान केल्यास कोणते अपूर्णांक येतील। आता हे उदाहरण मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण आपल्याला छेद समान करायचे आहेत। मग छेद समान करण्यासाठी काय करायचं, तर पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद भागिले दोघांचे छेद। मग आपण या ठिकाणी करूया। पहिल्याचा अंश 3 आहे, 3, दुसऱ्याचा छेद 9 आहे, 3 गुणिले 9 भागिले 7 गुणिले 9। मग या ठिकाणी तुमचं उत्तर मिळेल 9 त्रिका 27 आणि 7 9 63। आता दुसरं करूया। दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद भागिले दोघांचे छेद। दुसऱ्याचा अंश किती आहे, 4 आहे, 4 गुणिले 7 भागिले 7 गुणिले 9 बरोबर 7 चौक 28 आणि 9 सत्ता 63। दोघांचे छेद समान आले 63। पहिला आलाय 27/63, दुसरा आलाय 28/63, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर। 12/40 अधिक 13/40 अधिक 14/40 बरोबर किती। आता या ठिकाणी अंश विभिन्न आहेत पण छेद समान आहेत। जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा अंशांची अपूर्णांकामध्ये जेव्हा छेद समान असतात तेव्हा अंशांची बेरीज करायची आणि छेद तसा ठेवायचा। मग आपण अंशांची या ठिकाणी बेरीज करूया। एककाची बेरीज करूया। प्रथम 4 आणि 3 7 आणि 2 9, एकक असताना 9 लिहिले। 1 अधिक 1 बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3, 39/40। मग 39/40 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर। रंगवलेल्या भागांची बेरीज करा। आता या ठिकाणी बेरीज करायची आहे, 2 आकृत्या दिलेल्या आहेत। आता पहिल्यांदा आपण एकूण त्या आकृतीचे किती भाग समान केले ते बघूया। 1 2 3 4 5 एकूण भाग किती आहे ते छेदस्थानी लिहायचे आहे। एकूण भाग किती आहेत रेषा काढली मी या ठिकाणी। एकूण भाग केलेले आहेत 5, त्याच्यासाठी वापरलेले किती आहेत 1 2 3। रंगवलेले भाग आपण वापरलेले आहेत, अंशस्थानी लिहायचं, म्हणून अपूर्णांक तयार झाला 3/5 अधिक दुसरी आकृती काढलेली आहे त्याचे सुद्धा आपण किती समान भाग केले आहेत 5 भाग केले आहेत, ते छेदस्थानी लिहायचे आहे। आणि त्याच्यापैकी वापरला किती 1 भाग वापरला आहे, म्हणून अंशस्थानी 1 लिहायचा, म्हणून दुसरा अपूर्णांक तयार झाला 1/5। मग यांची आता बेरीज करायची आहे। जेव्हा छेद समान असतात तेव्हा बेरीज करायची असते, तेव्हा अंशाची बेरीज करायची, म्हणजे 3 अधिक 1/5 बरोबर 3 अधिक 1 बरोबर 4/5, म्हणून अपूर्णांक तयार झाला। अपूर्णांकाची बेरीज तयार झाली 4/5, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर। वजाबाकी करा। 23/40 वजा 12/40। आता हेच उदाहरण मी या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। 23/40 वजा 12/40 या ठिकाणी छेद समान आहे। जेव्हा छेद समान असतात तेव्हा अंशांची वजाबाकी करायची, छेद तसाच ठेवायचा। मग आता आपण अंशांची वजाबाकी करूया। 23 वजा 12 छेद तसाच ठेवूया, छेद 40 बरोबर। आता एककातून एकक घालूया। 3तून 2 गेला राहिला 1, 2तून 1 गेला राहिला 1, 11/40। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 4/7 अधिक 8/3 बरोबर किती। आता या ठिकाणी उदाहरण ते लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी छेद वेगवेगळे आहेत, आपण छेद सारखे करून घेऊया। यासाठी तिरकस गुणाकार करायचा आहे। पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचे छेद भागिले दोघांचे छेद। मग तसं करूया आपण या ठिकाणी। 4 गुणिले 3 भागिले 7 गुणिले 3 अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा छेद भागिले दोघांचे छेद। पहिल्या अपूर्णांकाचा अंश 8 गुणिले 7 भागिले 7 गुणिले 3। आता या ठिकाणी छेद सारखे करून घेऊया। 4 त्रिका 12 गुणाकार करूया। छेद 7 त्रिका 21 अधिक 8 7 56 7 त्रिका 21 छेद समान झालेले आहे। अंशांची बेरीज छेद तसा ठेवूया। 12 अधिक 56 बरोबर 68/21। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर।